नमस्कार मंडळी. दिवाळीच्या 5 दिवसांच्या उत्सवातील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. अश्विन अमावास्येला लक्ष्मीपूजन मोठ्या उत्साहाने साजरे केले जाते. या दिवशी धनसंपत्तीची देवी माता लक्ष्मी, गणेश आणि कुबेर यांची विधिवत पूजा केली जाते. या पूजेमागे अशी श्रद्धा आहे की या रात्री माता लक्ष्मी पृथ्वीवर संचार करते आणि जे भक्त स्वच्छ घरात तिचे स्वागत करतात त्यांच्या घरी ती दीर्घकाळ वास करते. लक्ष्मीपूजनाचा मुख्य उद्देश घरात धन, समृद्धी आणि ऐश्वर्य कायम राहावे हा असतो. या पूजेने केवळ पैसाच नाही तर आरोग्य, यश, मानसिक शांती देखील प्राप्त होते. लक्ष्मीपूजनाच्या रात्री घरात तेलाचे, तुपाचे दिवे लावले जातात, जे अंधारावर प्रकाशाचा विजय दर्शवतात. या प्रकाशात माता लक्ष्मी सहजपणे घरात प्रवेश करते. उद्या 21 ऑक्टोबर वार मंगळवार आणि या दिवशी आलेल्या हे दिवाळीतील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. लक्ष्मीपूजन अश्विन महिन्यातील अमावास्येच्या दिवशी केले जाते आणि या अमावास्येचा प्रारंभ 20 ऑक्टोबरला म्हणजेच सोमवारी दुपारी 3:44 होणार आहे आणि समाप्ती 21 ऑक्टोबरला सायंकाळी 5:56 होणार आहे. उदय तिथीनुसार लक्ष्मीपूजन हे आपल्याला 21 ऑक्टोबरला म्हणजेच उद्या मंगळवारी करायचे आहे. लक्ष्मीपूजनाचा शुभमुहूर्त असणार आहे सायंकाळी 6:10 पासून ते 8:40 देवी लक्ष्मी ही संपत्ती, समृद्धी आणि वैभवाची देवता मानली जाते आणि या दिवशी तिची पूजा केल्याने घरात धनधान्याची भरभराट होत असते. हे लक्ष्मीपूजन आपल्या घरात केल्याने व्यक्तीमध्ये असलेली अहमपणाची भावना ही देखील कमी होते आणि आत्मविकासाला चालना मिळत असते आणि धनामुळे येणारा उन्माद हा टाळता येतो. दिवाळीच्या दिवशी आपल्या घरात लक्ष्मीपूजन केल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि आनंदाचे वातावरण हे निर्माण होत असते. आपण दरवर्षी अमावास्येच्या दिवशी लक्ष्मीपूजन करत असतो आणि अमावस्या तिथी ही प्रत्येक महिन्यामध्ये येते आणि प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या अमावस्या तिथीला माता लक्ष्मीचे पूजन करावे असे आपल्या धर्मशास्त्रात सांगितले आहे. परंतु प्रत्येक महिन्यात येणाऱ्या अमावस्येला प्रत्येक जण लक्ष्मीपूजन करतोच असे नाही आणि म्हणून किमान या दिवाळीच्या दिवशी तरी आपण लक्ष्मीपूजन हे जर केले तर वर्षभर लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात वास करत असते. अश्विन महिन्याच्या अमावस्या तिथीला माता लक्ष्मी ही पृथ्वीवर संचार करत असते आणि माता लक्ष्मी ही प्रत्येकाच्या घरामध्ये येत असते आणि अशा या महत्त्वाच्या आणि शुभ तिथीला या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण उद्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करावयाचा अतिशय प्रभावी असा उपाय पाहणार आहोत. उद्या मंगळवार दिवाळी सकाळीच उंबरठ्यावर एक वस्तू ठेवायची आहे. यामुळे एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घरात पैसा, सुख, संपत्ती, ऐश्वर्य येईल. आपल्या घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. घराकडे लक्ष्मी आकर्षित होईल. तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला सकाळीच उंबरठ्यावरती ठेवायची आहे आणि ती वस्तू कोणत्या वेळेत ठेवायची आहे आणि हा कसा उपाय करायचा आहे अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय महालक्ष्मी असे नक्की लिहा. तर हा उपाय आपल्याला उद्या दिवाळीच्या दिवशी सकाळी करायचा आहे आणि आणखीन काही उपाय जे आहेत तर ते आपल्याला संध्याकाळी देवी लक्ष्मीच्या आगमनाच्या वेळी करायचे आहेत. उद्या दिवाळीच्या दिवशी हे उपाय जर तुम्ही तुमच्या घरात केले तर घरात अखंड लक्ष्मीचा वास तुमच्या घरामध्ये होईल. कारण दिवाळी म्हणजे लक्ष्मीपूजन हा दिवस धनवृद्धीसाठी, आर्थिक वृद्धीसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी आपण देवी लक्ष्मीला आपल्या घरी आवाहन करत असतो आणि ती आपल्या घरी आल्या पावली पुन्हा परत तिथूनच निघून जाऊ नये यासाठी आपल्याला उंबरठ्यावरती हा एक अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे. आणि उद्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ज्या घरातील स्त्री हा उपाय करेल त्या घरामध्ये नेहमी लक्ष्मी अखंड वास करते. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपण दिवाळीचे लक्ष्मीपूजन हे अश्विन महिन्याच्या अमावास्येच्या शुभ मुहूर्तावरती करत असतो आणि त्यामुळे धनप्राप्तीसाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी अश्विन महिन्याची अमावस्या तिथी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सतत पैशांच्या अडचणींना सामोरे जावे लागत असेल, सतत आर्थिक अडचणी येत असतील, तुमच्या घराची, मुलांची, पतीची भरभराट होत नसेल किंवा घरामध्ये पैसा टिकत नसेल, एखादा उद्योग, व्यवसाय आहे त्यामध्ये काही अडथळे येत असतील, तुमचा व्यवसाय चांगला चालत नाही, घरामध्ये हवा तसा पैसा येत नाही, तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल,
किंवा घरात आलेला पैसा हा काही ना काही कारणाने घरातून बाहेर जात असेल, तर या सर्व कारणांमुळे आपल्याला समजते की आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर नाही. आता घरामध्ये लक्ष्मी स्थिर असणे म्हणजे पैसाच असणे असं नाही, तर आपल्या घरामध्ये एक प्रकारची सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य, प्रगती या सर्व गोष्टी असणं सुद्धा तितकंच महत्त्वाच्या आहेत. किंवा आपल्या कुटुंबामध्ये एकमेकांमध्ये प्रेम, एकोपा असणे, घरामध्ये आनंदाचे सकारात्मक वातावरण असणं, तर यालाच लक्ष्मी नांदणे असे म्हटले जाते. आपल्या घरामध्ये पैसा तर हवा आहे, पण त्यासोबतच घरातील वातावरण हे लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. कारण प्रत्येक सण हा आपल्या जीवनामध्ये काही ना काही उद्देश घेऊन येत असतो. त्यामुळे काही दिवसांचे महत्त्व हे खूप जास्त असते. आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात. आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाहीत. लक्ष्मीच्या कृपेने त्या उपायांचा आपल्याला शीघ्र आणि दीर्घकाळ फळ प्राप्त होत असते. आणि आपल्या आयुष्यामध्ये अनेक सकारात्मक बदल हे जे आहेत तर ते देखील आपल्याला पाहायला मिळत असतात. आणि या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माता लक्ष्मी ही प्रत्येकाच्या घरामध्ये जात असते. आणि जिथे खरंच माता लक्ष्मीच्या आगमनासाठी, स्वागतासाठी अगदी मनोभावे, आनंदाने तिची पूजा केली जाते, तिला प्रसन्न करून घेण्यासाठी काही उपाय आणि सेवा केल्या जातात. त्या घरात माता लक्ष्मी नांदावी, घरात लक्ष्मी नांदावी, ती बाहेर जाऊ नये, तिला आपल्या घरातच वास्तव्य करता यावे म्हणून हा उपाय जो आहे तर तो उंबरठ्यावरती करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या दिवाळीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठून अभंग्य स्नान करायचे आहे. म्हणजे उठणे किंवा सुगंधित तेल लावून या दिवशी स्नान केले जाते. ज्यामुळे आपलं शरीर, आत्मा हा पवित्र आणि शुद्ध होत असतो आणि लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो. स्वच्छ स्नान करून झाल्यानंतरनं स्वच्छ कपडे परिधान करायचे किंवा तुम्ही दिवाळीसाठी जी कपड्यांची खरेदी केलेली आहे त्यातील तुम्ही कपडे परिधान केले तरीही चालतात. कारण माता लक्ष्मी स्वच्छ आणि सुंदर दिसणाऱ्या गोष्टींकडेच जास्त आकर्षित होते. उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम तुम्हाला तुमचं घर हे तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचं आहे. घरातील फरशी जी आहे तर ती सुद्धा तुम्हाला पुसून काढायची आहे. फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद, गोमूत्र, खडे मीठ हे घालायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला फरशी पुसून घ्यायची आहे. आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावून आपल्या घरातील वातावरण हे प्रसन्न करायचं आहे. आणि यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा उपाय करायचा आहे. हा उपाय आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर करायचा आहे. कारण तिथूनच माता लक्ष्मीचे आगमन आपल्या घरामध्ये होत असते. आणि आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावरती सर्व देवी देवता वास करत असतात. आणि म्हणून उंबरठ्यावरती हा उपाय आपण करणार आहोत. उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याच्या कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला 1 चमचाभर हळद टाकायची आहे. थोडंसं गोमूत्र किंवा गंगाजल टाकायचं आहे. त्याचबरोबर गुलाबजल असेल तर गुलाबजलाचे 2 थेंब टाकायचे आहेत. आणि 2 कापूर वड्या तुम्हाला बारीक करून त्याचा चुरा करून त्यामध्ये टाकायचे आहेत. आणि तुम्हाला 1 आंब्याचे पान घ्यायचे आहे किंवा तुम्ही झेंडूचं फूल असेल किंवा इतर कोणतं फूल असेल तर ते फूल घेऊ शकता. आणि हे जे पाणी आहे तर हे पाणी तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर, उंबरठ्यावर, उंबरठ्याच्या बाहेर सगळीकडे शिंपडायचं आहे. आणि एक स्वच्छ कपडा घेऊन ते तुम्हाला पुसून काढायचं आहे. यामुळे काय होतं की रात्रभर आपल्या घराच्या बाहेर जी काही नकारात्मकता साचली असते तर ती नष्ट होते. आणि आपला उंबरठ्याच्या बाहेर सगळीकडे सकारात्मक लहरी आहेत तर त्या निर्माण होत असतात. यानंतर तुम्हाला सर्वप्रथम उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे. एक वाटी घ्या, वाटीमध्ये हळद घ्यायची आहे. हळदीमध्ये पाणी टाकायचं आहे किंवा गंगाजल असेल तर गंगाजल किंवा थोडंसं गुलाबजल हे सर्व मिक्स करून त्याची पेस्ट तयार करायची. आणि यानंतर उंबरठ्यावर जो आहे तर तो आपल्याला त्या उंबरठ्यावरती लेपन करून घ्यायचं आहे. उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे. प्रत्येकाने उंबरठ्यावरती हळदीचं लेपन जे आहे तर ते करायचंच आहे. कारण हळद ही माता लक्ष्मीला आणि भगवान श्रीहरी विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे हळद ही माता लक्ष्मीला आकर्षित करते. म्हणून आपल्याला उंबरठ्यावरती हळदीचे लेपन हे करायचंच आहे. एका वाटीमध्ये तुम्हाला कुंकू घ्यायचं आहे. कुंकवामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि कुंकवाचा गंध तुम्हाला तयार करायचा आहे. यानंतर या कुंकवाच्या गंधाने तुम्हाला उंबरठ्यावरती जिथे तुम्ही हळदीचे लेपन केले आहे तर त्या उंबरठ्यावरती तुम्हाला डाव्या आणि उजव्या बाजूला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक हे अगदी व्यवस्थित आपल्याला काढायचं आहे. स्वस्तिक मधले 4 बिंदू आणि कडेच्या
2 लाईन या सुद्धा द्यायच्या आहेत. त्याशिवाय स्वस्तिक हे पूर्ण होत नाही. त्या स्वस्तिकच्या मर्यादा असतात आणि या स्वस्तिकमध्ये माता लक्ष्मी, भगवान श्री गणेश आणि अशा अनेक देवतांचा वास असतो. स्वस्तिक हे मांगल्याचे, समृद्धीचे आणि ऐश्वर्याचे प्रतीक मानले जाते. म्हणून हे स्वस्तिक आपल्याला काढायचे आहे. स्वस्तिक काढल्यानंतर स्वस्तिकच्या मधोमध तुम्हाला जे 4 लाईन क्रॉस होतात, तर त्या स्वस्तिकच्या मधोमध तुम्हाला 2 विड्याची पानं ठेवायची आहेत आणि त्या विड्याच्या पानांवरती चिमूटभर अखंड तांदूळ ठेवून त्यावरती आपल्याला एक सुपारी ठेवायची आहे. आता ही सुपारी तुम्हाला नवीनच आणायची आहे. जुनी घरामध्ये सुपारी असेल तर ती वापरायची नाही, कारण ह्या सुपाऱ्या ज्या आहेत तर त्या लक्ष्मी आणि श्री गणपतीचे प्रतीक आहेत. या दिवशी गणपती बाप्पा आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते, कारण श्री गणेश हे विघ्नहर्ता आहेत आणि लक्ष्मी ही धनाची देवता आहे. आपल्या घरातील अमंगल, वाईट गोष्टी या निघून जाव्यात म्हणून श्री गणेशाची या दिवशी पूजा करतात आणि घरात सुख, संपत्ती, ऐश्वर्य, धन प्राप्त व्हावे म्हणून लक्ष्मीची पूजा केली जाते. आणि म्हणून त्यांचे प्रतीक म्हणून आपल्याला त्या स्वस्तिकवरती 2 विड्याची पानं ठेवून त्यावरती आपल्याला तांदूळ ठेवून 2 सुपाऱ्या ठेवायच्या आहेत. यानंतर उंबरठ्याच्या मधोमध आपल्याला अष्टलक्ष्मीचा प्रतीक काढायचा आहे. दिवाळीच्या दिवशी अष्टलक्ष्मीची पूजा केली जाते. अष्टलक्ष्मी म्हणजे लक्ष्मीची 8 रूपे. या दिवशी लक्ष्मीच्या 8 रूपांची पूजा केल्याने आध्यात्मिक, भौतिक, शेती, राजेशाही, ज्ञान, धैर्य, संपत्ती आणि विजयाचे, यशाचे आशीर्वाद प्राप्त होतात. आणि म्हणून आपल्याला उंबरठ्यावरती अष्टलक्ष्मीचं प्रतीक काढायचं आहे. जो कुंकवाचा गंध आपण तयार केलेला आहे तर त्या गंधामध्ये तुम्हाला उजव्या हाताचे जे करंगळीजवळचं बोट असतं अनामिका, तर ते बोट त्या गंधामध्ये तुम्हाला बुडवायचं आणि उंबरठ्यावरती तुम्हाला मधोमध एक एक ठिपका द्यायचा आहे. आणि पहिला ठिपका देताना आदिलक्ष्मी असं म्हणायचं, दुसरा ठिपका देत असताना धनलक्ष्मी असं म्हणायचं, तिसरा ठिपका देत असताना धान्यलक्ष्मी असे म्हणायचे, चौथा ठिपका देत असताना गजलक्ष्मी, संतानलक्ष्मी, वीरलक्ष्मी आणि विजयालक्ष्मी आणि विद्यालक्ष्मी. तर ही लक्ष्मीची 8 रूपे आहेत. तर हे तुम्हाला 8 ठिपका जे आहेत तर ते उंबरठ्याच्या मधोमध द्यायचे आहेत. ही अष्टलक्ष्मीचे प्रतीक उंबरठ्यावरती काढल्याने आपल्या घरात समृद्धी येते, आर्थिक अडचणी दूर होतात. तसेच या पूजेमुळे व्यक्तीला यश, धैर्य, बुद्धी प्राप्त होते. अष्टलक्ष्मीच्या कृपेने कौटुंबिक जीवन आपले सुखी होत असते. आता हे अष्टलक्ष्मीचं प्रतीक काढून झाल्यानंतर आपण ज्या सुपाऱ्या विड्याच्या पानांवरती ठेवल्या आहेत तर त्यांना हळद, कुंकू, अक्षता, फुलं आपल्याला अर्पण करायचे आहेत. उंबरठ्याच्या मधोमध आपण जी अष्टलक्ष्मी काढलेली आहे तर त्यांना सुद्धा हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायचे आहेत, फुलं अर्पण करायची आहेत. आणि यानंतर तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे. तांब्याचा असेल तर तांब्याचाच घेण्याचा प्रयत्न करावा, नसेल तर स्टीलचा एखादा छोटासा कलश तुम्ही घेतला तरीही चालेल, किंवा तुमच्याकडे माप असेल तर ते सुद्धा तुम्ही माप घेऊ शकता. बऱ्याच घरांमध्ये अजून सुद्धा धान्य मोजण्याचं माप जे आहे तर ते बघायला मिळतं. ते मापटं असेल तर अतिशय उत्तम. तर त्यामध्ये आपल्याला तांदूळ भरायचे आहेत. संपूर्ण माप भरून तांदूळ घ्यायचे आहेत. तांबे असेल तर तांब्यामध्ये तुम्हाला संपूर्ण तांदूळ भरायचे आहे आणि त्यामध्ये तुम्हाला 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे आणि त्या तांदळावरती आणि नाण्याला तुम्हाला हळद, कुंकू, अक्षता, फुलं अर्पण करून ठेवायचे आहेत. आपल्या उंबरठ्याच्या बाहेर जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता, जी तुमची उजवी बाजू असणार आहे तर त्या उजव्या बाजूला तुम्हाला फुलाच्या पाकळ्यांचं आसन देऊन त्या आसनावर तुम्हाला हा जो तांब्या आहे तर हा ठेवायचा आहे. फुलाच्या पाकळ्या नसतील तर तांदूळ टाका आणि तांदळावर तुम्हाला हे जे माप आहे तर ते ठेवायचे आहे आणि त्या मापाजवळच तुम्हाला एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. गाईचं शुद्ध तूप हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. गाईच्या शुद्ध तुपाने, तुपाच्या वासाने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते. म्हणून या दिवशी तरी किमान आपण गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा हा आपल्याला आवर्जून लावायचा आहे. आणि अगदीच तुमच्याकडे गाईचं तूप नसेल तर तुम्ही जे म्हैशीचं तूप वापरत असाल तर त्या तुपाचा दिवा जरी प्रज्वलित केला तरी देखील चालेल. फक्त त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. दिवा लावताना एखादी मातीची पंती घ्या. या दिवशी मातीच्याच दिव्यांना जास्त महत्त्व असतं, म्हणून मातीचा दिवा घ्या. त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहे. वात लावताना
त्याला हळद कुंकू लावा, लाल पिवळी बनवा आणि किंवा तुम्ही कलाव्याचा धागा वातीसाठी वापरू शकता आणि शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. दिवा प्रज्वलित करायचा. प्लेटमध्ये ठेवताना दिव्याला तांदळाचे आसन द्यायचे आहे आणि तांदळावरती हा दिवा ठेवायचा आहे. कारण दिवा हा डायरेक्ट जमिनीवरती ठेवू नये, कारण आपण केलेली सेवा जी आहे तर ती धरणी मातेला समर्पित होते. म्हणून तांदळाचं आसन देऊन हा दिवा तिथे तुम्हाला लावायचा आहे. दिव्यामध्ये 2 अखंड फुलाच्या लवंगा टाकायच्या आहेत, कारण लवंगा आणि शुद्ध गाईचे तूप माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे लवंगाच्या वासाने आणि शुद्ध तुपाने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते. दिव्याला सुद्धा हळदी कुंकू लावायचा आहे. जो कलश आपण तांदळाने भरून ठेवला आहे तर त्याला सुद्धा हळदी कुंकू लावून त्याची तुम्हाला पूजा जी आहे तर ती करून घ्यायची आहे. आता हा तांदळाने भरलेला कलश जो आहे तर तो आपल्याला कशासाठी ठेवायचा आहे पहा. कारण तुम्ही पाहिलं असेल की आपल्या हिंदू धर्मामध्ये जेव्हा मुलगी लग्न करून सासरी येते तेव्हा तांदळाने भरलेलं माप ओलांडून ती आपल्या घरामध्ये येत असते. कारण तिला लक्ष्मी म्हटलं जातं आणि लक्ष्मीच्या कृपेनेच ती आपल्या घरामध्ये यावी म्हणून हे माप जे आहे तर ते ओलांडून ती घरामध्ये येत असते. आणि तांदूळ हे अतिशय पवित्र धान्य आहे. प्रत्येक शुभ आणि मंगल कार्यामध्ये तांदळाचा वापर हा आवर्जून केला जातो. तसेच देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत म्हणून आपण पूजेमध्ये तांदळाचा उपयोग जो आहे तर तो करत असतो. असं मापटं जर तुम्ही उंबरठ्यावरती या दिवशी भरून ठेवले तर आपल्या घरात अखंड लक्ष्मी वास करत असते. या उपायामुळे आपल्या घरात धन धान्य संपत्ती ऐश्वर्य हे कायम टिकून राहते आणि त्यामध्ये नेहमी वाढ होत जाते. प्राप्त झालेली लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये स्थिर राहते. यानंतर तुम्हाला कुंकवाने आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा स्वस्तिक काढायचं आहे. हे स्वस्तिक काढताना सुद्धा मधले 4 बिंदू आणि कडच्या 2 दंडक रेषा द्यायच्या आहेत. तसेच त्या स्वस्तिकला सुद्धा हळद कुंकू अक्षदा तुम्हाला अर्पण करायचे आहेत. त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला तुमच्या तिजोरीवरती सुद्धा एक स्वस्तिक काढायचे आहे. जिथे तुम्ही पैसे ठेवतात, जिथे तुमचे काही महत्त्वाची कागदपत्रे असतील तर तिथे तुम्हाला स्वस्तिक हे काढायचंच आहे. भले त्या तिजोरीमध्ये तुमचे पैसे नसतील तरीही तिथे तुम्हाला स्वस्तिक जे आहे तर ते काढायचं आहे. आणि जर तुम्ही तिजोरीमध्ये पैसे ठेवत नसाल तरी देखील तुम्हाला तिजोरीवरती स्वस्तिक हे काढायचे आहे. आणि हे नेहमी लक्षात ठेवा की तिजोरी कधीही रिकामी ठेवू नये. यामध्ये थोडे का होईना दागिने किंवा पैसे मौल्यवान वस्तू या आपल्या तिजोरीमध्ये नक्की असायला हव्यात. यामुळेच माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते. तिजोरी ही अजिबात तुम्हाला खाली म्हणजे रिकामी ठेवायची नाही. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. तर तो उंबरठ्यावरती करायचा आहे. आता उंबरठ्यावरती जे तांदूळ आपण ठेवलेले आहे कलशामध्ये भरून तर ते तांदूळ काय करायचे तर ते तांदूळ सायंकाळी म्हणजे माता लक्ष्मीचं पूजन होईपर्यंत ते तसेच त्याच ठिकाणी राहून द्यायचे आहेत. अगदी दुसऱ्या दिवशी ते तांदूळ तुम्हाला काढून घ्यायचे आहेत आणि दररोज तुमच्या अंगणात किंवा गॅलरीत किंवा छतावरती जर चिमण्या येत असतील पक्षी येत असतील तर त्यांना हे तांदूळ तुम्हाला खाऊ घालायचे आहे किंवा एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवा. पुढच्या महिन्यात लगेचच मार्गशीर्ष महिना येत आहे तेव्हा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी लक्ष्मीपूजेच्या वेळी तेव्हा तांदूळ जे आहे ते तुम्हाला पूजेमध्ये वापरले तरी चालतील. कारण त्यामध्ये देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असतो. त्याचबरोबर उंबरठ्यावरती आपण ज्या 2 सुपाऱ्या ठेवल्या आहेत तर त्या सुद्धा संपूर्ण दिवसभर रात्रभर तसेच उंबरठ्यावरती ठेवायच्या आहेत. दुसऱ्या दिवशी उचलून घ्यायच्या आहेत आणि एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून आपल्या देवघरामध्ये ठेवून द्यायच्या आहेत किंवा जिथे तुम्ही पैसे ठेवता तर तिथे तिजोरीमध्ये किंवा तुमच्या पर्समध्ये तुम्हाला ठेवून द्यायचे आहेत. आता हे जे उपाय आहेत तर ते तुम्ही संध्याकाळपर्यंत अगदी सायंकाळी लक्ष्मीपूजनाच्या अगोदर सुद्धा हे उपाय केले तरी सुद्धा चालतील. त्यानंतर उंबरठ्यावरती हळदीचं लेपन हे आपल्याला सकाळीच करायचं आहे. कारण बाकीचे उपाय जे आहेत त्याचबरोबर तुम्हाला उद्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्या घरामध्ये कोणत्याही कोपऱ्यामध्ये अंधार हा राहणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. कारण रात्रभर आपल्या देवघरामध्ये किंवा जिथे लक्ष्मीपूजन केले आहे तर तिथे एक तुपाचा दिवा अखंड जळत राहिला पाहिजे. म्हणून एक मोठा दिवा आणा, मातीचाच दिवा आणा आणि भरपूर असं तूप किंवा तूप नसेलच तर तुम्ही तेल देखील घालून अखंड दिवा देवघरामध्ये तुम्हाला लावायचा आहे. तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा.
धन्यवाद. जय महालक्ष्मी.